नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। गोकुळ निवडणुकीतील मतदानासाठी अपात्र ठरवलेल्या 427 संस्थांसाठी आमदार सतेज पाटील गटाची उच्च न्यायालयात धाव। सोमवारी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर होणार सुनावणी। ज्येष्ठ इतिहास संशोधक दिवंगत डॉक्टर जयसिंगराव पवार यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर। 26 जूनला होणार पुरस्काराचं वितरण। कसबा पावड्यातील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 5 अभ्यासक्रमांना NBA प्रतिष्ठेचं Tier 1 वॉशिंग्टन अकॉर्ड मानांकन प्राप्त। डॉक्टर संजय डी. पाटील यांची माहिती। किसान सभेनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली राज्य सरकारच्या कर्जमुक्ती योजनेच्या GRची होळी। विना अट सरसकट कर्जमाफीची केली मागणी। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंनी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांचा कसिनोमधील व्हिडिओ दाखवत केली आमदार राजेश क्षीरसागर यांच्या राजीनाम्याची मागणी। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बोलूयात सविस्तर बातम्यांकडे। मतदानासाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या गोकुळ दूध संघाशी संलग्न 427 दूध संस्थांचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा यासाठी आमदार सतेज पाटील गटानं मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 427 दूध संस्था मतदानासाठी अपात्र ठरवण्यात आल्यात। या संदर्भात आमदार सतेज पाटील गटानं आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेत संबंधित निर्णय आणि प्रक्रियेवर आक्षेप नोंदवलाय। कोल्हापूर सर्किट बेंचनं ही याचिका दाखल करून घेत सोमवारी यावरील सुनावणी निश्चित केली आहे। या मतदानासाठी अपात्र ठरवलेल्या संस्थांबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गोकुळ दूध संघातील सत्ता संघर्षात या संस्थांबाबतच्या निर्णयाला विशेष महत्त्व राहणार असल्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या न्यायालयीन लढाईमध्ये नेमकं काय होणार याची उत्सुकता वाढली आहे। कोल्हापूरच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार बैठक घेत आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केलेत। ऋतुराज क्षीरसागर यांचा एका कॅसिनोतील व्हिडिओचा दाखला देत त्यांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर आणि नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्यावर थेट हल्लाबोल केला। पत्रकार बैठकीदरम्यान त्यांनी एका कॅसिनोतील व्हिडिओ पत्रकारांना दाखवला। या व्हिडिओमध्ये नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर जुगार खेळताना दिसत असल्याचा दावा त्यांनी केलाय। सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर समाजाचं लक्ष असतं। त्यांचं वर्तन आणि त्यांच्या कुटुंबियांचं वर्तनही समाजासाठी आदर्श ठरत असतं। त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील सदस्यांबाबत अशा प्रकारच्या चर्चा होणं हे दुर्दैवी असून त्यातून चुकीचा संदेश समाजात जातो असं सांगून या प्रकरणात आमदार राजेश क्षीरसागर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी इंगवले यांनी केली आहे। यावेळी त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दात टीका करत बाप नंबरी बेटा 10 नंबरी अशी टिप्पणी केली। जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कॅसिनो होता, त्या कॅसिनोमध्ये ऋतुराज क्षीरसागर हे जुगार करताना दिसतात, कॅसिनो खेळताना दिसतात। त्या कॅसिनोमध्ये एक मुलगी पत्ते वाटताना दिसते। अखंड असा टेबलमध्ये ऋतुराज सागरांचे जर खरोखर माझा अगदी प्रामाणिकपणे ऐकावं माझ्या मित्रांनी पण आणि मीडियाने पण, ऋतुराज क्षीरसागरांची बसण्याची पद्धत बघा, एक शरीरात गुरमे मग त्यांना असं वाटतं की मी म्हणजे या पृथ्वीवरचा फार मोठा कोण, किंवा त्या कॅसिनोचा मालक, बसण्याची स्टाईल, असं बघण्याची स्टाईल, या सगळ्या बघितल्यानंतर म्हणून म्हटलं बाप नंबरी बेटा 10 नंबरी निघाला।
आणि तिथं आता तुम्हाला असं वाटणार की कॅसिनोला गेला, ठीक आहे. अहो तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. माझी एक क्लिप व्हायरल झाली होती. मी असंस्कृत शब्द सगळे बोललो होतो जे मला शोभत नव्हते, पण समोरच्याला तीच भाषा समजत होती. जो माझं नाव गुंतवायला निघाला होता डिव्हिजनमध्ये, मी त्याला असभ्य भाषेमध्ये उत्तर दिलं. ज्या पद्धतीनं मला चांगलं बोलता येतं त्याच पद्धतीनं वाईट बोलता येतं. ओरिजिनल मी रक्ती मुंडेवाला आहे, मी काय वरण भात कुंभवाला नाही. त्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीनं बोलत राहतो. पण रवी इंगवलेनं काही करत सुटलं तर त्याला माफी जनतेनं देऊ नये. या व्हिडिओ फक्त जरासं प्रॉब्लेम काय झाला, तिथं माझे जे सहकारी होते तुमच्या सर्वांच्या समोर, त्या माझ्या ज्या व्यक्तीनं ज्या मित्रानं व्हिडिओ काढला केला, फोटो काढले, त्या सर्वांचं मी अगदी मनापासून आभार मानतो. मी नाव घेत नाही त्यांचं कोणाचं, कारण त्यांनी फार मोठं धाडस केलं. तिथं जर काय झालं असतं तर त्यांचा मृत्यू देखील झाला असता. इतकी डेंजर परिस्थिती होती त्या ठिकाणी. पण तसं काय देवाच्या कृपेने काय घडलं नाही. परमेश्वराची इच्छा होती की ह्याला धराच, आणि त्यात यशस्वी मिळालं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ऋतुराज क्षीरसागर हे कॅसिनोमध्ये खेळतात. त्यांच्या बापानं त्यांच्या वडिलांनी केलेली जे काही टक्केवारीची रक्कम, ज्या पद्धतीने त्यांची गोळाबेरीज आहे, हे सर्व हा उडाणटप्पू मुलगा हा तिथं जाऊन उडवतो. जनतेच्या मालमत्तेतून मिळालेलं ही कोण? शिवाजी पेठेमध्ये जर तुम्ही लहान सहान घरामध्ये जरी गेला, इंगोले परिवार कोण, तर आमचं किमान वडिलोपार्जित आम्ही ओके आहोत, पंजोबापासून अतिशय चांगलं आहोत. हे क्षीरसागर फटाक्या विकणारे डिफेंडरपर्यंत आले आणि ह्यांच्या मुलग्यानं जे कृत्य केलं ते कृत्य अतिशय बघण्यासारखं आहे. मला वाटतं बावनकुळेंच्या बाबतीत असं काहीतरी घडलं होतं, असं मला ऐकण्यात आहे, कदाचित चुकीचं असेल. पण कोल्हापूर शहरामध्ये हे पहिल्यांदा घडतं की आपण लोकप्रतिनिधीचा बोध घ्यायचा असतो. लोकप्रतिनिधीने समाजाला चांगलं शिक्षण द्यायचं असतं. लोकप्रतिनिधीनं समाजाला चांगलं शिकवायचं असतं, चांगलं भाषण द्यायचं असतं. ह्यांचं जर हे आचरण, या आता व्हिडिओमध्ये दिसणारं आचरण जर घेतलं तर जनतेने यांच्याकडून काय बोध घ्यायचा? आमदार राजेश क्षीरसागर हे रात्री अपरात्री मुंबईमध्ये कुठं जातात हे सुद्धा काही दिवसात कळेल, असंही रविकिरण इंगवले यांनी सांगितलं. जनतेने ह्या क्षीरसागर पिता पुत्रांपासून सावध राहावं. यांच्याकडे आणखीन काय गोष्टी आहेत माहिती नाही. बऱ्याचशा गोष्टी माझ्या कानावर येत असतात. क्षीरसागरांच्या बाबतीत देखील येतात की रात्री अपरात्री ते मुंबईमध्ये कुठं जातात. शोध मोहीम सुरू आहे, मिळालेलं आहे माहिती आहे. पण ज्या दिवशी अधिकृत मिळेल त्या दिवशी मी घोषित करतो, कारण ती माझ्या विरोधात कोर्टात जाणार. यांच्याकडे काय पुरावा? हा माझ्याकडे पुरावा आहे, 100 वेळा कोर्टात जाऊ. गोवा म्हणजे काय, कोल्हापूर शहर म्हणजे गोवा नाही हो. सह्याद्रीच्या रांगेनंतर करवीर निवासिनीचा नंबर लागतो. या इथून उठाव झाला. या करवीर निवासिनीच्या संस्थानानं आणि साताराच्या गाडीनं अतिक्रमण परतून लावलं. मोगल असेल, आदिलशाह, हुकुमशाह, निजामशाह सगळ्यांचं. आमचा इतिहास हा रक्तरंजित जरी असला तरी आमचा इतिहास हा कर्तव्यदक्ष आहे. आम्हाला कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आहे. नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्याबाबतचा व्हिडिओ हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित विषय नसून सार्वजनिक जीवनातील नैतिकतेशी संबंधित गंभीर प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या तरुण पिढी व्यसनाधीनता, जुगार, मटका आणि ऑनलाईन बेटिंगच्या विळख्यात अडकत असताना लोकप्रतिनिधींच्या कुटुंबियांशी संबंधित अशा प्रकारच्या घटना समोर येणं चिंताजनक आहे, असं सांगत इंगवले यांनी शहरातील गांधी मैदान विकास प्रकल्प, 100 कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प, शहरातील शाळांची अवस्था, पार्किंग व्यवस्थेतील त्रुटी आणि विविध नागरी सुविधांच्या प्रश्नांवरून आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पत्रकार बैठकीत इंगवले यांनी कोल्हापूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचाही मुद्दा उपस्थित केला. शहरात गांजा, मटका, बेटिंग आणि इतर बेकायदेशीर प्रकार वाढत आहेत. या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. म्हणून तरी कळकळ आहे की यांच्याकडून बोध काय घ्यायचा? गांजा विक्री, मटका व्यवसाय, कॅसिनो वाटणी, काय चालले काय? तुमच्याकडून काय शिकायचं? तुमच्या बरोबर असणारी पोरं पण त्याच वळणावर जाणार. कोण मारामाऱ्या दरोडा होणार, आईबापाला पोरं विसरतील भविष्यात.
बापाने मोबाईल घ्यायला पैसे दिले नाहीत म्हणून एकानं बापाच्या डोक्यात दगड घातला, आईच्या अंगावर पोरं जातात. राजाराम 4 ते 8 नंबर शाळा ह्या दरम्यानचा यू कर्व जो आहे तिथं 50% गांजा चालतो. मग गांजा आला कुठून? या लोकप्रतिनिधींचं काम आहे. कोल्हापूर शहराला लागून कागलच्या आसपास जे कॅसिनो चालू होता तिथं आम्ही जाऊन बंद करायचं. तोपर्यंत त्यांनी गुरुबाण व्हायचं 3-4 कोटी रुपये लुबाडले. बरं, ह्यातून आउटपुट काय? आयुष्यात जुगार खेळणारा कधी मोठा होत नाही, जुगार घेणारा मोठा होतो. हीच सत्यता आहे. क्लब मालक मोठा होत असतो, क्लबमध्ये खेळणारा मोठा होत नाही. त्याला वाटतंय आपण मोठं व्हायला लागलोय, टाईमपास असतो. मग ह्या लोकांना आळा बसला पाहिजे. पोलीस प्रशासन काय करतं? पत्रकार बैठकीला सुनील मोदी, विशाल देवकुळे, सागर साळोखे, राजू जाधव, दीपक गौड, दिलीप देसाई, दीपाली शिंदे, श्रद्धा महागावकर, मंजुश्री मोरे, मनीषाताई ठोंबरे, स्वरूप मांगले, हर्षल पाटील, राहुल माळी, राहुल इंगवले, विजय दरवान, अमृता जाधव, संदीप पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान रविकिरण इंगवले यांनी केलेल्या आरोपांवर नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार बैठकीत दाखवण्यात आलेल्या व्हिडिओबाबत कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय. काही आरोप आज तुमच्यावर झालेले आहेत, काय सांगाल या सगळ्या आरोपासंदर्भात? साधारण 2022 साली जो राज्यभरात जो उठाव झाला आणि त्यानंतरचं जर रवी इंगोले साहेबांचं तुम्ही जर सगळं क्षीरसागर कुटुंबियांवर केलेले त्यांचे जर आरोप बघितले तर मग त्यामध्ये खास करून 2022 ते 2024 झालेले सगळे प्रसंग असतील किंवा मग 2024 सालची विधानसभेची निवडणूक असेल. विधानसभेच्या दरम्यान देखील मोठ्या प्रमाणात क्षीरसागर साहेबांवर त्यांनी आरोप करण्याचा प्रयत्न केला. मग अशाच पद्धतीची उत्सुकता लोकांची गोळा करून ते पेनड्राईव्हच्या माध्यमातून काहीतरी त्यांनी त्यावेळेला आमच्यावर आरोप करण्याचे प्रयत्न केले. मग झालेली महानगरपालिकेची निवडणूक, महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील अशाच पद्धतीचे काही पत्रकं वाटले, काही ऑडिओ क्लिपिंग्स आमच्या मतदारसंघात त्यांनी सर्क्युलेट करण्याचे प्रयत्न केले. मग हे सातत्यानं क्षीरसागर साहेब किंवा क्षीरसागर साहेबांच्या कुटुंबियांना बदनाम करण्याच्या दृष्टीनं हे सर्व आरोप आमच्यावर वेळोवेळी केले जातात. खरं म्हणजे काही कायदेतज्ञांशी मी देखील बोलत आहे. आज दिवसभरात आत्ताच नुकतीच पत्रकार परिषद त्यांची झालेली आहे. मी त्यांचा सल्ला घेऊन मग भविष्यकाळात कशा पद्धतीनं ह्या गोष्टीला सामोरं जायचं हे आम्ही त्याची दिशा ठरवीन. नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्या एका व्हिडिओमुळं आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यामधील वादाचा एक नवा अध्याय सुरू झाला असून यात आता पुढं काय होणार हे बघावं लागेल. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करून निषेध नोंदवण्यात आला. महाराष्ट्र शासनानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ केलं जाणार आहे. तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. या कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी या योजनेच्या शासन निर्णयाची होळी करत निषेध नोंदवण्यात आला. शेतकरी कर्जमुक्ती योजनेत अनेक जाचक अटी असल्यानं प्रत्यक्ष लाभापासून मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित राहत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शनं केली. उद्योजकांची कर्जमाफी केली जाते मात्र शेतकऱ्यांना न्याय दिला जात नाही अशी टीकाही यावेळी करण्यात आली. आज या ठिकाणी आम्ही किसान सभेच्या वतीनं शाहू महाराजांचे वारसदार असलेले कोल्हापूर शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही फसवी कर्जमाफी योजना जी काही शासनाने आणली याची होळी करण्यासाठी आणि सरकारच्या नावाने बोंब टोकण्यासाठी आंदोलन म्हणून जमा झालेलो आहोत. राज्य सरकारने ही जी काही योजना जाहीर केलेली आहे ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत. कारण याच्यामध्ये फक्त 50,000 शेतकऱ्यांच्या हातामध्ये मिळणार आणि शिवाय 32,29,000 इतके शेतकरी याच्यावरून वगळले जाणार. शिवाय सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही कामगार असतात जोडधंदा म्हणून ज्यांना पगारी वेळ मिळत नाही असे साखर कामगार असतील, दूध डेअरीमध्ये असं काम करणारे कामगार असतील यांना या कर्जमाफीतून वगळले जाणार आहे. खऱ्या अर्थाने आमची मागणी होती कर्जमाफी नको आहे, कर्जमुक्ती व्हायला पाहिजे. खतांचे दर वाढलेले आहेत, इंधनाचे दर वाढलेले आहेत, बी बियाणांचे दर वाढलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये या कर्जमाफीतून शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच होणार नाही. एकीकडे
हे जे उद्योगपती आहेत यांची 10 वर्षामध्ये 16 लाख कोटी एवढी कर्जमाफी या केंद्र सरकार राज्य सरकारने केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना मात्र ह्या वाटाण्याची अक्षता दाखवायचं, तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे सरकार करत आहे. या सरकारचे दिवस आता भरलेले आहेत. अनेक फळबागा असतील किंवा ग्रीन हाऊस असतील, पॉली हाऊस असतील, या प्रकारच्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीतून कोणत्या पद्धतीचा फायदा होणार नाही आहे. आणि म्हणून आम्ही जाचक अटी एवढ्या लावलेल्या आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळताच कामा नये. ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना आणून त्याच्यामधून 1,10,000 कोटी महिलांना वेगळ्या नावाखाली वगळलं गेलं, तसाच कारभार जो आहे वेगळ्या जाचक अटींच्या मधून शेतकऱ्यांना वगळायचं षडयंत्र जे आहे फडणवीस सरकार रचत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या गोष्टी जे आहे कारभार केला होता, त्यांच्या नावाला अक्षरशः काळेमाप असल्याचं काम आंदोलनात दिनकर सूर्यवंशी, मारुती नलवडे, रघुनाथ माने, सर्जेराव पाटील, शिवाजी कांबळे, तात्यासाहेब पाटील यांच्यासह किसान सभेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 5 अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मानांकन मंडळ अर्थात NBA प्रतिष्ठेचं टियर 1 वॉशिंग्टन अकॉर्ड मानांकन प्राप्त झालंय. डी.वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांनी ही माहिती दिली. शैक्षणिक गुणवत्ता, परिणामाधारित शिक्षण, संशोधन, उद्योग संलग्नता, प्रयोगशाळा सुविधा आणि विद्यार्थ्यांची प्रगती यांचे सखोल मूल्यमापन केल्यानंतर NBA हे मानांकन प्रदान करण्यात आले. या मानांकनामुळे डी.वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर शिक्षणासह रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 5 अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मानांकन मंडळ अर्थात NBA प्रतिष्ठेचं टियर 1 वॉशिंग्टन अकॉर्ड मानांकन प्राप्त झालंय. हॉटेल सयाजी इथं आयोजित विशेष समारंभात डी.वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांनी याची माहिती दिली. यावेळी डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलपती, संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पूजा ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर A.K. गुप्ता, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉक्टर L.V. मालदे, NBA समन्वयक डॉक्टर गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पुढील 3 वर्षांसाठी केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या 5 अभ्यासक्रमांना हे मानांकन मिळालंय. शैक्षणिक गुणवत्ता, परिणामाधारित शिक्षण, संशोधन, उद्योग संलग्नता, प्रयोगशाळा सुविधा आणि विद्यार्थ्यांची प्रगती याचं सखोल मूल्यमापन केल्यानंतर हे मानांकन प्रदान करण्यात आल्याचं डॉक्टर संजय डी. पाटील यांनी सांगितलं. त्यांनी 1984 साली सुरू झालेल्या या महाविद्यालयानं विद्यार्थ्याभिमुख भूमिका घेत उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक व्यवस्थांमुळं हे मानांकन प्राप्त झालं असून हे मानांकन म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधनाभिमुख वाटचालीला मिळालेली जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची पावती असल्याचं नमूद केलं. विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी या मानांकनामुळं डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला महाराष्ट्रातील मोजक्या महाविद्यालयांमध्ये स्थान मिळाल्याचा विशेष आनंद होत असल्याचं सांगितलं. त्यांनी व्यवस्थापन, महाविद्यालयाचे आजी माजी प्राध्यापक, स्टाफ, आजी माजी विद्यार्थी या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळं हे यश मिळाल्याचं सांगत या मानांकनामुळं विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला. उद्योग, संशोधन आणि नवोपक्रम यांचा संगम घडवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था प्रयत्नशील असून उद्योगाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कटिबद्ध राहत भविष्यात स्वायत्त दर्जा मिळालेल्या महाविद्यालयाचं अभिमत विद्यापीठात रूपांतर करू असा विश्वास विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. कार्यकारी संचालक डॉक्टर A.K. गुप्ता यांनी भारत वॉशिंग्टन अकॉर्डचा सदस्य असल्यानं या अभ्यासक्रमांना 26हून अधिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून त्यामुळं विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षण, जागतिक रोजगार संधी आणि व्यावसायिक प्रगतीसाठी मोठा लाभ होणार असल्याचं सांगितलं. या यशामुळे डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा या महाविद्यालयाचा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम भारतातील मोजक्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये
संस्थांमध्ये समावेश झाला असल्याचं सांगत डॉक्टर गुप्ता यांनी या मानांकनामुळे अभियांत्रिकी पदवीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता, परदेशातील उच्च शिक्षण आणि रोजगारासाठीची वाढीव संधी, जागतिक दर्जाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खात्री, आंतरराष्ट्रीय व्यावसायिक गतिशीलतेला चालना, उद्योगाभिमुख आणि परिणामाधारित शिक्षणाला बळ मिळत विद्यार्थ्यांच्या जागतिक स्पर्धात्मकतेकडे वाढ होणार असल्याचं सांगितलं. प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे यांनी हे मानांकन संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि परिणामाधारित शिक्षण व्यवस्थेवरील राष्ट्रीय विश्वासाचं प्रतीक असल्याचं सांगत मानांकनामुळे महाविद्यालयाशी सर्वच घटकांची जबाबदारी आणखी वाढली असून यापुढच्या काळात अधिक ताकदीनं कार्यरत राहू असा विश्वास व्यक्त केला. डॉक्टर जी.व्ही. पाटील यांनी NBA समन्वयक म्हणून काम करत असताना नवीन निकष आव्हानात्मक होते असं सांगत सर्वांच्या प्रयत्नामुळं हे यश प्राप्त झाल्याचं नमूद केलं. शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर अजितसिंह जाधव यांनी 28 वर्ष DY पाटील ग्रुपमध्ये कार्यरत होतो. यातील 16 वर्ष ENTCचा विभाग प्रमुख म्हणून तसंच एकूण 28 वर्ष DY पाटील समूहात केलेल्या कामाची या मानांकनामुळे पोचपावती मिळाल्याचं सांगितलं. याप्रसंगी डॉक्टर गणेश पाटील, सिव्हिल विभाग प्रमुख किरण माने, केमिकल विभाग प्रमुख डॉक्टर KT जाधव, कम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख डॉक्टर राधिका ढणाल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख डॉक्टर TB मोहिते पाटील, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी DY पाटील ग्रुपच्या CHRO श्रीलेखा साटम, RQAC संचालक डॉक्टर शिंपा शर्मा यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 7 जूनला करवीर तालुक्यातील नेरलीतील हिंद केसरी मळ्यात सतेज ऋतू केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय. या शर्यतीतील विजेत्यांना सुमारे 20 लाखांची बक्षिसं दिली जाणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 7 जूनला नेरलीतील हिंद केसरी मळ्यात सतेज ऋतू केसरी भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय. अ गटातील स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी 7.5 लाख रुपये किमतीचा महिंद्रा 575 ट्रॅक्टर, द्वितीय क्रमांकासाठी बुलेट मोटरसायकल तर तृतीय क्रमांकासाठी 2 होंडा युनिकॉर्न मोटरसायकली अशी आकर्षक बक्षिसं असणार आहेत. ब गटातील स्पर्धकांसाठी प्रथम क्रमांकाला शाईन मोटरसायकल, द्वितीय क्रमांकाला स्प्लेंडर मोटरसायकल आणि तृतीय क्रमांकाला HF डिलक्स मोटरसायकल अशी बक्षिसं देण्यात येणार आहेत. शिवाय दुसरा गट, चौसा गट, आदत गट आणि इतर गटांच्या शर्यती होणार असून विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसं देण्यात येणार आहेत अशी माहिती पाचगावचे माजी सरपंच नारायण गाडगीळ यांनी दिली. आमदार ऋतुराजदादा पाटील व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अशी सतेज ऋतू केसरी बैलगाडी स्पर्धा पर्व 2 नेरली येथील माळावरती होत असून रविवार दिनांक 7 जून रोजी ही स्पर्धा सकाळी 9 वाजता होणार असून या स्पर्धेच्या प्रथम विजेत्याला ट्रॅक्टर हा महिंद्रा ट्रॅक्टर 575 हा देण्यात येत आहे. द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना 2 बुलेट गाडी भेट देत येत आहेत आणि तृतीय क्रमांकासाठी युनिकॉर्न बक्षीस देत आहे. याच्या व्यतिरिक्त जे ब गट असेल, दुसरा चौसा असेल, आदत असेल यालासुद्धा आकर्षित बक्षीस आहेत. आणि ही जी स्पर्धा अतिशय सुंदर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. आणि ह्या स्पर्धेला एक उच्चांक शेतकऱ्यांचा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी होणार आहे. माझं आव्हान आहे की जे बैलगाडी शर्यतीचे बैल मालक असतील, चालक असतील, शौकीन असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवावी. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, विश्वनाथ उर्फ हमू पाटील, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, सागर पाटील, गजानन पाटील, पृथ्वीराज पाटील, सर्जेराव पाटील, नेरलीतील शर्यत संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. वारणेच्या यशात कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय. कर्मचारी हे सेवेतून निवृत्त होत असले तरी ते आजन्म वारणा परिवाराचे घटक म्हणून राहिले आहेत. त्यामुळेच ते कधीच निवृत्त होत नाहीत असं प्रतिपादन वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी केलं. ते वारणा सहकारी दूध संघाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
वारणा सहकारी दूध संघाचे एकूण 29 कर्मचारी नुकतेच निवृत्त झालेत. या निवृत्त कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह दूध संघाच्या कार्यस्थळावर सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी आपल्या मनोगतात निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघाच्या सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. वारणा दूध संघाचे अध्यक्ष HR जाधव यांनी अन्य संस्थांच्या तुलनेत वारणेनं नेहमीच कर्मचाऱ्यांचं सर्वतोपरी हित जोपासलं असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी वारणेच्या यशात कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा राहिला असून कर्मचारी हे सेवेतून निवृत्त होत असले तरी ते आजन्म वारणा परिवाराचे घटक म्हणून राहतात असं मत व्यक्त केलं. यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना वारणा दूध संघाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट NR पाटील, संचालक शिवाजी कापरे, अभिजित पाटील, शिवाजी जंगम, पन्हाळा पंचायत समितीच्या सदस्या मनीषा पाटील यांच्यासह दूध संघाचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्वर्ण आभा उपक्रमांतर्गत सोन्या मारुती चौक इथं बस थांबा उभारण्यात आलाय. या बस थांब्याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी 9 जून रोजी सकाळी 10:30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. इनर व्हीलच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं शहरासह जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. गेल्या 50 वर्षांपासून अधिक काळ इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रात सातत्यानं कार्यरत आहे. इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्वर्ण आभा उपक्रमांतर्गत सोन्या मारुती चौक इथं बस थांबा उभारण्यात आलाय. शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये या प्रकल्पाचं महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे. मंगळवारी 9 जून रोजी सकाळी 10:30 वाजता या बस थांब्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला इनर व्हील इंटरनॅशनलच्या ट्रेझरर डॉक्टर रश्मी शर्मा, महापौर रूपाराणी निकम यांच्यासह राज्य परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. इनर व्हीलच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षा पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. या पत्रकार बैठकीला रुपाली बाड, विद्या पठाडे, डॉक्टर विद्युत शहा, दीपा जाधव, रुक्मिणी हेगिष्टे उपस्थित होत्या. डिझास्टर रेस्क्यू लाईफ गार्ड सोसायटी कांडगाव यांच्या वतीनं रविवारी 7 मे ते 9 मे या कालावधीत पोहताना स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा वाचवायचा याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुकांनी संस्थेशी संपर्क साधावा असं आवाहन जीवरक्षक दिनकर कांबळे यांनी केलंय. उन्हाळ्यात शाळकरी विद्यार्थी नदी आणि विहिरीवर पोहण्यासाठी जातात. यावर्षी शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये पोहायला गेल्यावर काहींनी आपला जीव गमावलाय. या पार्श्वभूमीवर कांडगावच्या डिझास्टर रेस्क्यू लाईफ गार्ड सोसायटीच्या वतीनं 7 मे ते 9 मे या कालावधीत पाण्यात पोहताना स्वतःचा अथवा इतरांचा जीव कसा वाचवावा याचं मार्गदर्शन करणारं 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलंय. प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी संस्थेशी अथवा 98 60 94 59 24 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन जीवरक्षक दिनकर कांबळे यांनी केलं आहे. कोल्हापुरातील रविवार पेठेत राहणाऱ्या इम्तियाज घाटिक यांच्या घरी त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर अंत्यविधीची गडबड सुरू असताना अशफाक साठी या व्यक्तीनं त्यांच्या घरातील दागिने चोरलेत. लक्ष्मीपुरी पोलिसांनी साठी याला बेळगावमधून अटक करत त्याच्याकडून चोरीचे 18 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केलेत. कोल्हापुरातील रविवार पेठेतील इम्तियाज घाटिक यांच्या आईचा 22 एप्रिलला मृत्यू झाला. अंत्यदर्शनासाठी झालेल्या गर्दीत अज्ञातानं घाटिक यांच्या घरातील तब्बल 12.5 तोळे वजनाच्या दागिन्यांवर डल्ला मारला. इम्तियाज घाटिक यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले. पोलिसांनी अशफाक साठी याला बेळगावमधून अटक करत त्याच्याकडून सुमारे 18 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केलेत. पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयुश्वरी खरात, अंमलदार गजानन परीट, प्रीतम मिठारी, शशिकांत डोंगरे, मंगेश माने, तानाजी दावणे, किशोर पवार, रोहित ठोंबरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी,
हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. अमेरिकन संसदेनं छाटले डोनाल्ड ट्रम्प यांचे पंख. इराणबरोबरच्या युद्धात ट्रम्प यांचे अधिकार मर्यादित करणारा एक ठराव संसदेत बहुमतानं मंजूर. ममता बॅनर्जींना पुन्हा धक्का. कृष्णा चक्रवर्ती यांचा महापौर पदाचा राजीनामा. 2 दिवसात 2 महापौरांचे राजीनामे. विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध. 11 ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने. पैशाच्या व्यवहारावरून वाद. परळीतील तरुणाला मित्रांनीच संपवलं आणि रेल्वे रुळावर फेकलं. 48 तासात पोलिसांकडून खुनाचा छडा. प्रतीक्षा संपली. अखेर मान्सून केरळमध्ये दाखल. पुढील 2-3 दिवसात गोवा महाराष्ट्रात मान्सून बरसण्याची शक्यता. ब्रेकनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इचलकरंजी शहरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा मोठा नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत तब्बल 48 गुंतवणूकदारांची सुमारे 2,25,57,972 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत. इचलकरंजीतील आयकॉन पार्क परिसरात राहणाऱ्या मोहसिन कादर मणेर यानं त्याच्या सहकारी मुदस्सर जमीर मकानदार याला सोबत घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा 8% नफा मिळेल असं सांगून इचलकरंजीतील गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ केला. त्यानंतर अधिकाधिक लोकांकडून मोठमोठ्या प्रमाणात रक्कम जमा करून घेण्यात आल्या. सन 2022 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत एकूण 48 गुंतवणूकदारांकडून मणेर यानं रोख, ऑनलाईन व्यवहार, RTGS आणि धनादेशाद्वारे एकूण 2,25,57,972 रुपयांची गुंतवणूक करून घेतली. त्यानंतर मुदत संपल्यानंतरही गुंतवलेली रक्कम अथवा आश्वासित परतावा न मिळाल्यानं गुंतवणूकदारांनी मणेरकडं वारंवार पाठपुरावा केला. पैसे परत मागण्याचा तगादा लावताच मणेर टाळाटाळ करू लागला. त्यानंतर मणेरनं कार्यालय बंद ठेवत डिसेंबर 2025मध्ये आपल्या कुटुंबासह इचलकरंजीतून पळ काढला. इचलकरंजीतील रिअल इस्टेट एजंट चंद्रकुमार शिरगुप्पे यांनी मोहसिन मणेर आणि त्याच्या साथीदार मुदस्सर मकानदार या दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या मणेर आणि मकानदार यांनी 48 गुंतवणूकदारांची सुमारे 2.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड या प्रकरणी अधिक तपास करतायत. करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या पंचगंगा नदीपात्रावर असलेल्या शिंगणापूर बंधारा परिसरात वडिलांसोबत पोहण्यास गेलेल्या मानस गणेश कांबळे या बालकाचा बुडून मृत्यू झालाय. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं गावात हळहळ व्यक्त होतीये. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा परिसरात गणेश कांबळे हे त्यांचा मुलगा मानस याच्यासह पोहण्यासाठी गेले होते. गणेश कांबळे हे पोहण्यासाठी नदीपात्रात उतरले. त्यावेळी मानस हा नदीकाठी असलेल्या पायऱ्यांवर भावंडांसोबत खेळत होता. गणेश नदीपात्रातून बाहेर आल्यावर त्यांना मुलगा मानस दिसला नाही. त्यांनी शोधाशोध केली. तसंच ग्रामस्थांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली. दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला नदीपात्रात मानसचा मृतदेह सापडला. या शोध मोहिमेत कृष्णात सोरटे, शैलेश हांडे, प्रीतम केसरकर, प्रथमेश येरुडकर, आदिनाथ कांबळे, अविनाश बलुगडे, शुभम माडगूत, सुदेश चव्हाण, अविनाश सरापले यांनी सहभाग घेतला. चिमुरड्या मानसच्या मृत्यूमुळं हळहळ व्यक्त होतीये. शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं शनिवारी कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात वाचन होणार आहे. विविध जाती, धर्म, विचार आणि सामाजिक स्तरावरील तब्बल 5,000 सजग वाचक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समिती कोल्हापूर, सर्व परिवर्तनवादी आणि आंबेडकरवादी यांच्या वतीनं पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती देण्यात आली.
शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं कोल्हापुरात सामूहिक वाचन आयोजित करण्यात आलंय. या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा चिकित्सक आणि लोकाभिमुख दृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचावा, लोकांना इतिहासाकडे तर्कशुद्ध आणि समतावादी नजरेतून पाहण्याची प्रेरणा मिळावी, तसंच समाजात वाढत चाललेल्या द्वेषमूलक वातावरणाला वैचारिक उत्तर मिळावं या हेतूनं शनिवारी 6 जूनला दुपारी 4 वाजता बिंदू चौकात या पुस्तकाचं वाचन होणार आहे. विविध जाती, धर्म, विचार आणि सामाजिक स्तरातील तब्बल 5,000 सजग वाचक या उपक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समिती कोल्हापूरच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली. या उपक्रमात मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, समस्त पुरोगामी परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ, शिवशाहू फुले आंबेडकरवादी, मार्क्सवादी आणि स्त्रीवादी विचारांच्या विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या उपक्रमात समस्त शिवप्रेमी, राजकीय पक्ष यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. पत्रकार परिषदेला RPI आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, नगरसेवक दुर्वास बापू कदम, सुभाष देसाई, बाळासाहेब भोसले, सोमनाथ घोडेराव, सुभाष रामुगडे, रघुनाथ मांढरे, GB अंबपकर, अनिल म्हमाने, रमेश कांबळे, भीमराव कांबळे, दीपक कांबळे, जयसिंग पाडळीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 5 जून जागतिक पर्यावरण दिन आणि 6 जून शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं कोल्हापूर ते रायगड भव्य सायकल मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. या सायकल मोहिमेचं यंदाचं हे 13वं वर्ष असून आज सकाळी पहाटे 5 वाजता दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून या सायकल मोहिमेला सुरुवात झाली आहे. 5 जून जागतिक पर्यावरण दिन आणि 6 जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं कोल्हापूर ते रायगड भव्य सायकल मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. मोहिमेतून प्लास्टिकमुक्त परिसर, जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन, सायकल चालवा, इंधन वाचवा आणि तंदुरुस्त रहा असे संदेश पोहोचवण्यात येणार आहेत. आज सकाळी दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते या सायकल मोहिमेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश वरक, गिरीश नार्वेकर, उमेश देसाई, नागेश हंकारे, रितेश माने उपस्थित होते. या सायकल मोहिमेत दत्तात्रय चौगुले, राम कारंडे, प्रकाश ओतारी, जयदीप पाटील आणि अमर शिंदे सहभागी झालेत. करवीर तालुक्यातील सरनोबतवाडीमध्ये 10वी-12वीमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अमृतनगर एज्युकेशन डेव्हलपमेंट कमिटीच्या वतीनं या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरनोबतवाडीतील अमृतनगर एज्युकेशन डेव्हलपमेंट कमिटीच्या वतीनं 10वी-12वी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते किरण अडसूळ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्राध्यापक डॉक्टर IN मुजावर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. प्राध्यापक डॉक्टर IN मुजावर यांनी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत मर्यादित स्वरूपात करावा, तसंच जीवनात यशस्वी होण्यासाठी परसेप्शन, प्लॅनिंग आणि परफॉर्मन्सला या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असं आवाहन केलं. अध्यक्षीय मनोगतात सामाजिक कार्यकर्ते किरण अडसूळ यांनी अमृतनगर एज्युकेशन डेव्हलपमेंट कमिटीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उपक्रमाचं कौतुक केलं. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांसह माजी सैनिक इलाही भालदार, यासीन मुजावर, पोलीस दलातील निवृत्त PSI रशीद जमादार, तसंच पोलीस कर्मचारी सलीम सनदी, कुतुब मुजावर, मनसूर अली जमादार यांना एज्युकेशन डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष नियाज मणेर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाला अमृतनगर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन हाजी नसीर शेख, मस्जिद अक्साचे अध्यक्ष हाजी जहांगीर शेख यांच्यासह प्राध्यापक करीम मुल्ला, जाफर जमादार, नौमान नायकवडी, झाकीर हुसेन काझी, तौफिक बागवान, जुबेर जमादार, हाजी जमीर शेख, हाजी फिरोज शेख, इरफान शेख, बाझिल शेख, कमिटीचे सर्व सदस्य, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अवनी संस्था आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनी यांच्या वतीनं कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात उत्सव पुनर्चक्रीकरणाचा हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. 7 जूनपर्यंत हा उपक्रम चालणार आहे.
अवनी संस्था आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनी यांच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत राजर्षी शाहू स्मारक भवन इथं उत्सव पुनर्चक्रीकरणाचा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. या उपक्रमाचं उद्घाटन कागद काच कष्टकरी पंचायत संस्थेच्या संचालिका सरुताई वाघमारे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं. यावेळी बोलताना सरुताई वाघमारे यांनी कचरा वेचक महिलांच्या सहभागाशिवाय महाराष्ट्र शाश्वत मार्गानं स्वच्छ होणार नाही असं सांगत बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या उभारणीचा इतिहास सांगितला. यावेळी कचरा व्यवस्थापनामध्ये शाश्वत काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत चालणाऱ्या या उपक्रमात कचरा वेचक महिलांच्या बचत गटाद्वारे आणि सहकारी संस्थांद्वारे पुनर्चक्रीकरण केलेल्या वस्तू तसंच सेंद्रिय बियाणं सेंद्रिय रोपांचं विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. त्याचबरोबर या उपक्रमात ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती याबाबतच्या मार्गदर्शनासह टेरेस गार्डन आणि प्लास्टिक रिसायकलिंगच्या प्रात्यक्षिकांसह तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातंय. या उपक्रमाचा भाग असलेली पुनर्चक्रीकरणाची भिंत सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. या भिंतीवर लोकांना कपडे खेळणी चपला रद्दी आणि वापरण्यायोग्य वस्तू दान करता येणार आहेत. या उत्सवाच्या उद्घाटनावेळी उपमहापौर अक्षय जरग नगरसेवक अभिजित खतकर अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे संजय बेनके संजय पाटील शरद आसगेकर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉक्टर रोहिदास मातकर कचरा वेचक कोऑपरेटिव्हच्या अध्यक्षा भारती कोळी आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद मोरे प्रमिला जरग अक्काताई गोसावी वनिता कांबळे पूजा लोहार अक्षय कांबळे साताप्पा मोहिते मनीषा कांबळे जैनुद्दीन पन्हाळकर हे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. 6 जूनला किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रायगडावर इचलकरंजीत तयार केलेला 85 मीटर उंचीचा भगवा ध्वज फडकणार आहे. आज शिवतीर्थावर मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून हा ध्वज रायगडाकडे रवाना करण्यात आला. भगवा ध्वज इचलकरंजीतून नेण्याची परंपरा कायम राहिली आहे. इचलकरंजी गिरीभ्रमण संघटनेच्या वतीनं शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करत विधिवत पूजन करून 85 मीटर उंचीचा भगवा ध्वज रायगडाकडे रवाना करण्यात आलाय. ध्वजपूजनावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर शिवप्रेमी आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. गिरीभ्रमण संघटनेचे सदस्य आणि शिवभक्त भगवा ध्वज खांद्यावर घेऊन रायगडकडे रवाना झालेत. पारंपरिक वेशभूषा भगवे फेटे आणि हातात भगवे झेंडे घेऊन निघालेल्या शिवभक्तांच्या मिरवणुकीमुळं शहरातील वातावरण शिवमय झालं होतं. नागरिकांनीही या मानाच्या ध्वजाला अभिवादन करत शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही इचलकरंजी शहरातून सुमारे 4 ते 5 हजार शिवभक्त रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रवाना होत आहेत. हनुमान सहकारी दूध संस्थेनं 50 वर्षाच्या कालावधीत दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती केल्यानंच दूध उत्पादक सक्षम झालेत. हाच आदर्श घेऊन युवकांनी व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाकडे वळावा असं आवाहन वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी केलं. हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथं आयोजित केलेल्या हनुमान सहकारी दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी गौरव सोहळ्यात ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथं हनुमान सहकारी दूध संस्थेचा सुवर्ण महोत्सवी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी हनुमान सहकारी दूध संस्थेनं 50 वर्षाच्या कालावधीत दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती केल्यानंच दूध उत्पादक सक्षम झाले असल्याचंही सांगितलं. हा आदर्श घेऊनच युवकांनी एक व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनाकडे वळावं असं आवाहन कोरे यांनी केलं. संस्था अध्यक्ष आणि वारणा साखर कारखान्याचे संचालक शहाजी पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या 50 वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला. आमदार सत्यजित देशमुख आमदार अशोकराव माने यांनी हनुमान दूध संस्थेनं 600 दूध उत्पादकांच्या जीवनात केलेलं आर्थिक परिवर्तन कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी व्हिडिओद्वारे संवाद साधला. या सोहळ्यात जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक सभासदांचा सन्मान करत भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं. सलग 50 वर्ष अध्यक्ष असलेले शहाजी पाटील सचिव कुंडलिक पिंपळकर यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी वारणा दूध संघाचे अध्यक्ष HR जाधव, उपाध्यक्ष ॲडव्होकेट NR पाटील, सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष NH पाटील, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, वडगाव बाजार समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, पोलीस पाटील इंद्रजित पाटील, उपाध्यक्ष धनाजी पाटील, सर्व संचालक यांच्यासह वारणा समूहातील संस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गोकुळ निवडणुकीतील मतदानासाठी अपात्र ठरवलेल्या 427 संस्थांसाठी आमदार सतेज पाटील गटाची उच्च न्यायालयात धाव. सोमवारी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर होणार सुनावणी. ज्येष्ठ इतिहास संशोधक दिवंगत डॉक्टर जयसिंगराव पवार यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर. 26 जूनला होणार पुरस्काराचं वितरण. कसबा बावड्यातील DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 5 अभ्यासक्रमांना NBAचं प्रतिष्ठेचं Tier 1 वॉशिंग्टन अकॉर्ड मानांकन प्राप्त. डॉक्टर संजय D पाटील यांची माहिती. किसान सभेनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली राज्य सरकारच्या कर्जमुक्ती योजनेच्या GRची होळी. विना अट सरसकट कर्जमाफीची केली मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंनी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांचा कसिनोमधील व्हिडिओ दाखवत केली आमदार राजेश क्षीरसागर यांच्या राजीनाम्याची मागणी. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.